उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, खेड, आंबेगाव या परिसरामध्ये बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि 2 दिवसापूर्वी याच परिसरामध्ये असलेल्या 13 वर्षीय मुलावरती खरं तर बिबट्याने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। खरं तर 36 तास उलटून गेलेत आणि या परिसरामध्ये जे अजून अंत्यविधी आहेत त्या मुलाच्या अजून ते न केलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण एकंदरीत जे पाहिलं की या परिसरातील जे नागरिक आहेत ते संतप्त झालेले पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने त्याने बेल्ला जेजुरी महामार्ग असेल, अष्टविनायक महामार्ग असेल या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको केला। त्याच पद्धतीने त्या ठिकाणी असलेली वन विभागाचे वाहन असेल किंवा वन विभागाचं कार्यालय ते सुद्धा जाळलं आणि काल जवळजवळ 15 तासापेक्षा जास्त या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती रस्ता रोको एक आंदोलन सध्या केलेलं पाहायला मिळत होतं। एकंदरीत वन विभागाने अलर्ट होऊन त्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त पिंजरे त्या ठिकाणी लावले आणि काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी जो बिबट्या आहे तो सुद्धा जेरबंद झालेला पाहायला मिळत आहे। मात्र हे जे आंदोलन चालू होतं 15 तासापेक्षा जास्त, रात्री सुमारामध्ये पोलीस अधीक्षक संदीप गिल या ठिकाणी आले, यांनी तुर्तास या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा केली। मात्र एकंदरीत ते आंदोलन आहे तात्पुरतं तरी स्थगित केलं असलं तरी एक बाजूने जी वाहतूक आहे ती सध्या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जे आंदोलक आहेत ते सुद्धा आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुढील काळामध्ये ठोस उपाययोजना करा तरच आम्ही या ठिकाणचं आंदोलन स्थगित करू, अशीच भूमिका या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण विशाल सामी सुळलेकडे TV9 मराठी मंचर पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।